तर मंडळी, आज तू बस ना सोफ्यावर. नाही दादा, आज तू बस ना सोफ्यावर. आज मला लवकर घरी जायचंय. आज तू बस ना सोफ्यावर. असा एकमेकांना मान देणारे हास्यवीर अत्यंत उत्साहात इथे बसलेले आहेत. त्यांचं जोरदार स्वागत करूया. आणि अर्थात स्वागत करूया आपल्या दर्दी हास्य रसिकांचं. बोल्ड, बिनधास्त, ब्युटिफुल, खूबसूरत, गुले गुलजार, रोशने बहार, मेहजबी सई ताम्हणकर हिचं. आणि स्वागत करूया खट्याळ, मिश्किल, रुबाबदार, देखणे, चिकणे, कातील, फाडू, किल्ला, बस बस बस. प्रसाद ओक यांचा. शिवा, हा अंकी, संत चोखामेळा काय म्हणालेत माहितीये? काय? उस डोंगा परी रस नोहे डोंगा, का रे भुललासी वरलिया रंगा. कळलं म्हणजे काय? काय? म्हणजे माणूस जसा दिसतो तो तसा असतो असं नाही. करेक्ट. तर मंडळी, मी पहिली ओळ जी बोललो तिचा अर्थ विनोदी ढंगाने समजवायला येत आहेत हास्य जत्रेतील अवली कलाकार. गौरव सर, गौरव सर. प्रिया सर नाही सर नाही ते आपलं कसं आहे हा माहिती ना तुला. हा, हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवाई फिल्टर पाडा. सर नाही, फक्त गौरव बोलायचं. तुम्ही आता एवढे मोठे स्टार आहे असं तुम्हाला नावाने कशी डायरेक्ट हाक मारायची लाज वाटते सर. गौरव सरच ठीक आहे सर. मी सांगू शकत नाही सर, मी तुमची केवढी मोठी फॅन आहे सर. सांगायची गरज नाही, तुझ्या डोळ्यात सगळे दिसतंय. सर ओ सर, एक सांगू का? दोन सांग ना. नाही, एकच सांग. बरं ठीक आहे, सांग. सर, मला तुमच्यासारखं असं लय मोठं व्हायचंय सर. म्हणून तो तुला इथं आणलाय हॉटेलवर. खाता खाता गप्पा मारू ना आपण, हा ना, आपण दोघं खाऊ. मग मी तुला गायडन्स करेल. गायडन्स? हा. नाही, आमच्या काय नाही करत डान्स. चप्पा चप्पा चरका चले. मस्त आहे. तुझ्यात जो इनबिल्ट ह्युमर आहे ना, याचीच इंडस्ट्रीला गरज आहे. तुझ्यात एक वेगळाच सेन्स ऑफ ह्युमर आहे. काय बोलू, वेगळाच सेन्स ऑफ ह्युमर आहे. सेन्स काय काय बोलता सर तुम्ही? मला इंग्लिश कळतच नाही. म्हणून तर बोलतोय ना मी. पण बघ, आता आपण खाऊन घेऊया, खूप भूक लागली मला. आधी खाऊन घेऊ, नंतर मग आपण गप्पा मारू ना. चल, चांगला व्ह्यू बघूया, बसूया का टेबलावर. ये चल, कम ये. एक मिनिट, वेट, डोंट सिट, वेट. काय झालं? एक मिनिट, डिस्गस्टिंग यार. सर, वेट अ मिनिट बेबी, वेट. येस सर. कम हियर, साइड बेबी. व्हाट इज दिस? देयर आर water everywhere, water. एक मिनिट, हात नको लावू. Where I sit, where she sit, tell me. There is water. सर ऐका ना सर, पाणी पडलंय ना फक्त. हा. मी पुसून एक घेते. मिनिट, नाही प्रिया, नाही, असं नाही. आय डोंट लाईक दिस क्लिनिंगनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके बेबी, व्हॉट इज दिस? कॉल युअर मॅनेजर. हा, हिज अनएज्युकेटेड पीपल यार. अरे माणसा, तुझ्या मॅनेजर मीन्स मालकाला बोलो, कळतं का तुला? अच्छा, मालक. हा. सर, इथे मालक नाही सर, मग मालकीन बाई आहेत. माझी मावशी मालकीन आहे. मावशी, कॉल द मावशी. कॉल द मावशी. सर ऐका. ओके. सर जाऊ द्या ना सर, कशाला? अरे जाऊ त्याला कशाला, बघ ना, देर इज वॉटर यार, एव्हरीवेअर वॉटर. अरे मावशा अशा गावावरून येतात आणि इकडे हॉटेल काढतात. त्यांना हॉटेलिंग म्हणजे काही तर माहितीये का? मावशे, ए मावशे, काय रे? सोडून द्या ना. बाहेर ये मावशे. काय सोडून द्या, नाही हे सगळं केलं पाहिजे ना, ते आपलं आले. गृहीत धरतील. काय झालं? मावशे, हा. हे काय बोलतो ते कळत नाही. काय झालं सर? तुम्ही मावशात, होय. व्हॉट इज? वी आर कमिंग. देअर वेअर एव्हरीवेअर वॉटर. व्हॉट इज दिस? इज युअर हॉटेल ना? सो I complained.
ग्राहक सेवा संघ. ओके, व्हॉट इज दिस? मावशी टेल मी, गिव्ह मी द आन्सर. सर लय भारी बोलताय सर. बोललं पाहिजे. We're extremely sorry, sir. To be honest, the previous customers who had occupied the table left just like few minutes ago, like before you arrived. And we were yet to clear and set the table. I'll clear it for you now. Now, immediately. Pamya, it's my duty to make you feel comfortable and give you the most beautiful service, sir. Most genuine apologies for the inconvenience caused. Very sorry. आता बोल. चपचार का चले. सर तुमचा माईक काढू. मला नाही वाटत ह्याच्या पुढे तुम्ही काही बोलाल. आमिर दादा घे गुंडा. गो देर. मावशी. बोला बोला सर, तुम्ही घाबरू नका. नाही, Yeah, sir. How can I help you? साफ करून द्याय सगळं आम्हाला. सर मराठीत का बोलताय, इंग्लिश मध्ये बोला. जाऊ दे ना. नाही सर. मला सांग, आपण कुठे राहतो? महाराष्ट्रात राहतो का ना आपण? हा. मग आपण मराठीत बोललं पाहिजे, कळलं? महाराष्ट्रात राहतो ना, तर मराठी आली पाहिजे मावशी. आम्ही मराठीमध्ये बोलतो, तुम्ही मराठीमध्ये बोला. धिस साफ मला पाहिजे. ठीक आहे महोदय, तुम्हाला झालेल्या तसदीबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. प्रथमेश, हो मावशी. यांचं मेज साफ कर जरा. एक मिनिट, मी कशाला हात लावू देणार नाही, आता सांगतोय. हे काय? ए बाबा लांब राहू ना, बे करायचं. यांचं मेज साफ. हे मी हात लावतो ना, मी सांगतोय. मेज 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 म्हणजे? मेज. अच्छा, टेबल. मग टेबल म्हणा ना मावशी. नाही, पण टेबल हा इंग्रजी शब्द आहे ना. तुम्ही आत्ताच मराठीत बोलायला सांगितलं, त्यामुळे मी असं कसं इंग्रजी शब्द वापरणार. हा 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 हा. काही हरकत नाही. असो, साफ करून घे. हो मावशी. महोदय, तुम्हाला हस्तप्रक्षालन करायचं असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. काय? हस्तप्रक्षालन करायचं असेल तर तिकडे जाऊ शकता. सर असं काय पण सांगतात असं उघड्यावर? मावशी जरा काय बोलताय जरा? हस्तप्रक्षालन पात्र म्हणजे हात धुण्याची जागा तिथे आहे. अच्छा, हात धुण्याची जागा. हात धुण्याची जागा. मला माहितच नव्हतं सर. मला माहिती, तुम्ही कसं केलं बघितलं ना. बापरे, चप्पा चप्पा चेअर काय चले. पण मला हात धुवायची गरज नाही, आम्ही हात धुतलेले आहेत. हा. जाम भूक लागली, काहीतरी खायला द्या आम्हाला हे, प्लीज. साफ करा पहिले. साफ करा. ए बाई, जरूर. वॉटर अँड साफ. प्रथमेश. हे पण जरा. हा. व्हॉट इज दिस? या सगळं तेच आहे. बटाटा वडा, मसाला डोसा, इडली सांबार सगळं हेच आहे का? इंटरनॅशनल काय आपल्याकडे आहेच नाही? इंटरनॅशनल द्या ना मला काहीतरी. आहे ना सर. मग द्या प्लीज, इंटरनॅशनल द्या. काय घेणार तुम्ही? हे बघा, ॲलिओलिओ, न्योकी, रिझोटो, लजानिया. ब्रेड्समध्ये क्रोसॉ, पेओ शोकोला, फोकाशिया, बॅगे. मेक्सिकनमध्ये टाकोज, एन्चिलाडास, ग्वाकोमोले, कॅसिडिया, बरिटोस, फाहितास, चुरोज. काय देऊ? काय खाणार आहे सांगा त्यांना. ते आपल्याला कळलं ना काय माहिती. आपण आपलं नॉर्मल मागू. आपण कुठं राहतो? महाराष्ट्रात. आपण आपला मराठी पदार्थ मागूया. आम्हाला बटाटा वडा द्या. पण बटाटा हा मराठी नाहीच आहे. व्हॉट? बटाटा मराठी नाहीये? असं कसं? हा? मुळात बटाटा ही वनस्पती स्पॅनिश लोकांनी युरोपात आणली. त्यानंतर 40 वर्षांनी त्याची भारतात आयात झाली. पोर्तुगीज लोकांनी भारतात लागवड सुरू केली त्याची. मुळात बटाटा हा शब्दच पोर्तुगीज आहे. एवढी वर्ष गेली आपण बटाटा पोर्तुगीज शब्द वापरतोय. पोर्तुगीज सर, मला माहित नव्हतं. यार, एक काम करा, आता मला प्रचंड भूक लागली. प्लीज काहीतरी मागवा खायला. हा. प्लीज, हा काहीतरी खायला द्या प्लीज. लय तुम्ही हा, उगाच काहीतरी असं हे बोलू ना, हे नका देऊ, त्रास नका देऊ. बोलू मला नका. हा. माहित नाही तुम्हाला कोण आहे ते? केवढे मोठे स्टार आहेत मुंबईकडचे. ऑफकोर्स आय नो. यांना कोण नाही ओळखत. हे खूप मोठे कॉमेडियन आहेत, टेलिव्हिजनवर काम करतात ना. आय हॅव सीन वन ऑफ हिज शोज. नाईस. थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. वी आर व्हेरी लकी टू हॅव यू हिअर सर. हा. मग
भाषेचं कौतुक मला नका सांगू मावशी. मी जर माझी भाषा सुरू केली चक्कर करून पडाल डायरेक्ट. हा कोणती भाषा तुमची? हा सांगा सर. काय? कोणती भाषा? फिल्टर पाडायची मदर टंग. फिल्टर पाडायची भाषा आपली. म्हणजे ए बच्ची, ओए. ए बच्ची तू देखता है क्या है? भाई को भूख लगा है, तू इधर खड़ा है देख रहा है, गरम गरम कुछ भी ला भाई के सामने रख देना भाई. टेंशन नहीं लेने का, जो भी आएगा ना सामने मस्त खाने का और ढेकर कर देने का ना, डरने का नहीं. काय बोलते ही? कोण आहे मावशी? आपली मावशी आहे, बाहेरून शिकून आली आहे, बाहेरून बाहेरून म्हणजे कुठं? फॉरेन वरून. फॉरेनचं कौतुक कोणाला सांगतो रे? हा. हा? गौरव सरांना सांगतो का? गौरव सर फॉरेनची पकडापकडी खेळतात मागचे 4 महिने. जातात नाही जात, जातात नाही जात. यांना सांगतोय फॉरेनचं कौतुक. ये बाळा बस. सर तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय शिकून आल्यात तुमच्या मावशी? आमच्या सरांना सगळं येतं. होटल मैनेजमेंट लंदन से पढ़ के आई हूँ. मैंने सोचा आने के बाद शहर में जाकर काम करने से अच्छा है अपने गांव में मेरा होटल हो और मैं अपने लोगों की सेवा करूं. इसलिए ये मुद्दाम करते कर मावशी. माझ्या मावशीला 12 भाषा येतात आणि 3 त्या शिकतायत. भाषांचं कौतुक कोणाला सांगतो? गौरव सरांना. गौरव सर सांगा, किती भाषा येतात तुम्हाला? सांगा, घाबरू नका सर, सांगा. प्रिया, मी जी भाषा बोलतो तिला इथं लोक भाषा मानत नाहीत. ए पम्या काय बघतस? साहेबांका काय वय आता बघ. होय तर. साहेबानू कोकणातली कोणती डिश देऊ तुमका? मालवणी. मालवणी. की हुयो थई चिंता मती करो, छोरो खड़ा है थारे लाग्यो. हासा. 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 खाऊन बघा ना साहेब. मावशी अबे माझ्याकडे एकदा खावाल ना तुम्ही तर हा ना? हमेशा इथेच येशाल ना. हाव ना. खानदेशी. ए पापे. मावशी थांबा मावशी. मावशी थांबा. मावशी थांबा थांबा. चूक झाली माझी. नाही नाही सर, तुम्ही माफी काय मागताय सर? काय मग माफी नको मागतो काय करू? तुमची इंग्लिश मराठी सगळी हा ना. चला चला. अगं माझ्या इंग्लिश मराठीवर बाहेर मोर्चा निघालाय. तू गप्प बस. नाही बोला ना बोला. ऐका माझं. नाही बोला बोला. मावशी माझी चूक झाली. आय एम सॉरी. मी परत असं तुम्हाला कधी बोलणार नाही. भूक लागली मला खूप. मला काहीतरी खायला द्या प्लीज. चूक झालीच ना साहेब. हा खरं चूक झाली माझी. नाही म्हणजे यू शुडंट जज अ बुक बाय इट्स कव्हर राईट. आत्ता या ठिकाणी कोणी सूट बूट असं टापटीप कपड्यातलं असतं, तुम्ही असा आवाज चढवला असतात का उगाच चौगाच? नाही ना. भाषा फक्त बोलण्यासाठी नाही, माणसं जोडण्यासाठी पण असते. सॉरी मावशी. ठीक आहे, काही हरकत नाही. एवढं गिल्टमध्ये जाऊ नका. Sorry. ए पम्या भजी आणजा मस्त गरम गरम. भजी चालेल ना? हा मला भजी चालेल. चालेल. पम्या आणजा. ये वयर वयत मंड्यात ने गोटुंड वडा. मटात गोटून म्हणजे काय बोला रे? मटात गोटून म्हणजे काय बोला मला? भजी. नाही, नाही, काय बोला? भजी. नाही, नाही, काय बोला? वा 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 वा. भाषेच्या या अथांग सागरात आम्हाला यथेच्छ विहार करू दिल्याबद्दल धन्यवाद. बघूया आपल्या हास्य रसिकांना काय वाटतंय. सई मॅम. गौऱ्या, मी तुझ्या ब्लँक गेजेसची फॅन आहे. म्हणजे तू काहीही एक्सप्रेशन न देता जेव्हा इंटरॅक्ट करतोस ना ऑडियन्सशी, ते मॅजिकल आहे. पम्या मस्त. ईशा कडक. मला तू जेव्हा सरप्राईज करतेस तेव्हा सगळ्यात आनंदी व्यक्ती मी असते आणि आज मी सगळ्यात आनंदी आहे. वंडरफुल जॉब. मज्जा आली. सारं बघा. ओके. शिवा. तुला माहितीये ऑफिस मध्ये नवीन एम्प्लॉई आल्यावर त्याला कशी ऑफिसची सविस्तर माहिती दिली जाते, तसंच आता जुनी मोलकरीण नव्या मोलकरणीला माहिती देणार आहे. आणि ह्यातनं विनोद होणार आहे सवाल. नक्की. भाई तू देख. तर बघूया हास्य जत्रेतील कलाकार काय गंमत करतायत ते. होय होय होय.
ये घर आहे इथं तुला 10 दिवस पुढच्या कामाला यायचंय. काय सांगाले ध्यानात ठेव. या पाठीवर नाव काय दिसतंय? गाणं पोपट पंडित सुमारिया चौगुलिया. बे तुला असं वाटेल का इथं 7-8 जण राहते ती. एकच चिरकुट आहे ते राहते इथं. चिरकुट काय म्हणतीस? असणे काही कळत नाही ग. आत ये चपला काढ बाहेर. हा ये आत ये. ये बघ. दिसलं का? हे माझे मालक आहे ती. दिवसभर हे असे हित्तर एकत बसते ती. काय ऐकू येत नाही त्यासने. गाणं गाते ती. भान नसते. जेव्हा येशील कामाला तेव्हा ये इथं बघ. हा. असं हाताला धरायचं आणि हिद्द आणून ठेवायचं ह्यासने. हे बसतंय त्याचं आपण लक्ष द्यायचं नाही. हा शेती अगं असं कसं साहेबाला असं हातात धरायचं आणि अगं असं आणि तर बरं वाटतंय. अगं काही कळत नाही त्यासनी. नाही कळत नाही, गाणं गाताय ना ते आहे का नाही. ते आणि सूर वाद घालत बसते ती. आणि सूर आहेत की नाही त्यासनी तुडवते ती. आपण त्याच्यात पडायचं नाही बरं का. नाही. तांदूळ निवडताना आपण काय करतोय? खडा बाजूला काढतोय. अंग अशी तेच करायचंय. असं उचलायचं आणि असं ए, बाजूला. ए, मी मागे कसा आलो? मी सोफ्याच्या पुढे बसलो होतो. मागे कसा आलो मी? नाही हो, तुम्ही तिथंच बसले होते. हा. हे सोप्याच्या मागची घाण साफ करायची होती म्हणून मीच आहे की नाही सोपा उचलला आणि तुमच्या पुढ्यात आणून ठेवला. अच्छा म्हणजे असं केलं का? अच्छा मला वाटलं की मला काय झालं की अगं समजलं ना त्यांना. नाही कळत. खुळ आहे खुळ. त्यासनी काय बी कळत नाही. मी एकदा असंच केलतं. ती असेच गाद बसले होते. त्यासनी असंच हाताला धरलं आणि तिथं जिन्यात नेऊन बसवलं. अर्धा तास रेखत होत. कुत्र येऊन तोंडात मुतलं तवा त्यासनी बाळ राग मेघ मल्हार गवसला. राग मेघ मल्हार गवसला असं वरडत ओरडत घरात घुसलं. म्हणजे तोपर्यंत कुणाला कळतच नव्हतं. हानच नसतं इथं जाताना. कळत बी ए, नाही. ए, ए, ऐका ऐका, हा जो तुम्ही हात ठेवताय तो ओठांना ऊन लागू नये म्हणून का? आपण जेव्हा असं बोलतो तेव्हा ते हळू आवाजात बोलायचं असतं. बोंबलायचं नसतं. सगळं ऐकू आलं मला इकडे. आवाज नकोय तिथं वसा रे. आवाज नकोय तिकडे बस. काम समजायला लागले तिला. हा एक मिनिट. ही कोण आहे? हा? अरे बापरे, हल्क. ही कोण आहे? नमस्कार. ही कोण आहे? लती आहे. लता आहे. कोण आहे? लता. ही कशाला आली इकडे? ही माझ्या बदली आली इथं कामाला आली. समधी काम करील. एक मिनिट. ही कशाला पाहिजे? ही तू कुठे चालली आहेस? सांग बस. तू कुठे चाललीस? बसा मला निवांत परमिशन बस. कोणी? हा? मी सांगते हा. साहेब मी आहे का नाही 10 दिवस चालले गावाला. हा. काय लगीन आहे गावी माझ्या नणंदेचं सुनंदेचं लगीन. नणंदेचं सोनंदेचं नणंदेचं लगीन आहे. सोनंदेचं लगीन आहे. नणंदेचं लगीन आहे. सोनंदेचं लगीन आहे. हे असं याच याला आहे का नाही शेत नेऊन नांगराच्या एका बाजूला ह्यो आणि दुसऱ्या बाजूला ह्याचा विनोद दोघांनी एकत्र झुपून शेत नांगरायला दिलं पाहिजे. कसं अख्खं शेत नांगरून निघाल. याचा विनोद याचा विनोद खरप काही खरखड लावणे सांगायला. शहाणपणा करू नको सा. माझं घर आहे सांगून ठेवतो. हे तुझे सगळे रजा नामंजूर केलेले निघितून गरज नाहीये. इच्चारत नाही तू मसनी सांगायलाय. सांगायला तू मसनी इच्चारत नाही. मी येत नाही पुढच्या 10 दिवस. साहेब लय कटकटे दिसतोय ग. किरकिरी आहे ग. ए किरकिरे कोणाला बोलते तू? लक्ष नाही द्यायचं. अय किरकिरे कोणाला बोलते? तू मसनी बोलले. किरकिरे कोणाला बोलले? तू मसनी बोले. काय वाकडं करणार आहे माझं? काय वाकडं करणार आहे माझं तवा? काय वाकडं करणार आहे? चल निघ. चल चल चल. मला नाही बोल. चल. नाही. चल. पेदरट आहे कशी शेपूड घातली बघ आता. ए! करते चळा कापते. अय पेदरट कोणाला बोलते? तू मसनी बोलले. हे माझं घर आहे. घर मालक आहे या घराचं मी. माझ्या कोणी समोर नाही. सांगितलं? हा? माझं घर आहे. मी मालकी नाही या घरची. ए काय वाकडं करणार आहे तुम्ही माझं तवा? निघ
निघ चल निघ चल चल मला बोल चल एवढं बोलतेस अगं ती असली नाही काही फरक पड बरं ऐका हा. ती एकच बसायचं इथं मी तिला काम समजायला लागले हा, चल, चल. मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका हा, आम्हाला. disturb आहे काय? हा, हे बघ. काय करायचं काही कामाचं टेन्शन नाही जेवण किती बनवायचं 2 चमचे खरं अगं 2 चमचे भात खातो यो माणूस चल चल एवढा 2 शेताचा भात खातो मी 1-2 पुढे असं होणार आहे का कधी मग काय? काही वाटेल ते बोलशील नाही मी होतंय. नाही होत आहे चांगला जेवतो मी हा अति करू नकोस हा, तू लई जेवता लई जेवतो हा. लई आणि जेवतो दुधाचं काय दुधाचं काय 5 लिटर दूध 15 दिवस पितो यो माणूस पैसे ते 5 लिटर दूध 15 दिवस पितोय अगं ते सांगायले मग दूधवाला आहे का नाही काय करतोय अख्ख्या सोसायटीमध्ये दूध वाटतोय हा. आणि सगळ्यात शेवटी हिट येतोय किटली आहे का नाही किटली हा. दूध नसते त्याच्यात पाणी होते आणि तेच खांगाळून ह्यासनी दूध म्हणून देतय प्यायला आणि तेच पितय 15 दिवस नाही गं. हे खूप झालं का तू अति करू नकोस हं, तू सांगतोय नाही का? निघायचं तर निघ गावाला खोटं जा. बोलायला का मी हो. हा? इथं बसा डिस्टर्ब करायचं नाही मला सांगून मग ठेवते उभं राहा उभं राहा यांचं सगळं वेगळं दिसतंय म्हणजे ऐकवते नवलच आहे शेंते काय काम काय करतात ते साहेब गात्यात नीट बोलायचं घेतात ना घातात असं म्हणायचं घातात गात्यात नाही पण गात्यात गात्यात ठीक आहे काम काय करतात अगं तेच सांगायला गात्यात रिकामट्याकडे इतर एकच बसतंय दिवसभर काय काम काय अगं गायचं काय ते तर काम करता करता मी पण गाते काम काय करते ती म्हणजे गाते ती ग ए. दुसरी येते काय त्यासनी रिकाम तिकडे हित्त बसते करत बसते कुणाला रिकाम टेकडं म्हणतेस का तू कुणाला रिकाम टेकडं म्हणतेस मस्ती. बाहेर जाऊन विचार प्रतित यश गायक आहे मी प्रतित यश गायक बरं ऐक माझं मला लई येळ विशेष. नाही मला जायचंय माझी एसटी आहे तुला काही प्रश्न पडले तर सांग तिथं परत रेंज नसते माझ्या मोबाईलला ऐक ना वहिनी कुठं मायरा गेले कोण वहिनी यांची बायको आहे बाई, या पेदरड माणसाची लगीन कोण करणार आहे तो? म्हणजे कोण करणार आहे हो लगीन चांगली 4 स्थळं आलती सांगून तुम्हासनी त्या पोरीसनी गप्पा मारायच्या सोडून यो माणूस त्यासनी राग भंकच शिकवतोय राग भंकस असतो का मग काय असतोय राग मला कंस असतो तो शिकवत होतो त्याला मी हे सांगायला मग कशाला घाबरतो पोरीसनी माझं पळून गाणं- जाते ती पोरी माझं गाणं म्हणजे घाबर नाही का मग? चल चल घाबरून बाया हे करून असं निघून जाते ती पोरी सुनंदर नालंदाला जा तिकडे सुनंदर नालंदा मला शिकवते जाऊ दर सुनंदो का नालंदो को हे असं काही सुचलं नाही की ट्रेनिंग लोक हे हिंदी सुचतंय या माणसाला. हिंदी सुचतंय. काहीतरी करत बसतो ह्यो माणूस. घरात आम्हाला काय मी नाही तुम्ही बरोबर आहे तुम्ही शांत मालक आहे. बसा. अगं, गप्प बस ना तर हरभरा माझ्या नावावर आहे घराचा अबे, जे असेल ते. हरभरा म्हणते गप्प बस होय. आता काय साहेब पूर सापडत नाही तसे शब्द बी सापडत नाही असणे हा, हे जे- 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 हे? येणार नाही सनी घरून सांगून ठेवते good. हा? येणार नाही परत 10 दिवसांनी निघ. बस ठरवलं बोंबलत साहेब एक सांगू का म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते पहिलंच वाक्य चुकलंय मोठ्या तोंडी मोठा घास एवढा आहे तुमचं बरं तुम्ही म्हणताय तसं सगळं म्हणजे कसं ना साहेब तुमच्या आयुष्याची नाही का दलदल झालीये ती बाहेर काढाय नाही का अशी बाई पाहिजे ना माझी एक मैत्रीण आहे कम्मो नावाची कम्मो हा ती सागरबार आहे नाही का तिथं सागरबार हा हा सागरबार माहिती आहे त्याच्यासमोर ते मेडिकलचं दुकान आहे तिकडे मी कुठं चारिष्ट घ्यायला जातो नेहमी सागरबार माहिती त्याचं काय ते सागरबार आहे ना त्याच्या बाहेर बॉईल अंडी विकती बॉइल्ड अंडी बॉईल कम्मो कम्मो हातात एवढी कला आहे ना साहेब असं घेते टचकन फोडती आणि अंड बाहेर काढते म्हणजे तडापी जाऊ देत नाही अंड्याला एवढी कला आहे ना सुगरण आहे बाई सुगरण तिला आहे की नाही 3 पोरं आहेत तुम्ही तिच्याशी कराल लग्न अरे का डोका बिका फिरलाय का मी ती कम्मो तुझी अंडी फोडायची मी का करू तिच्याशी लग्न नाही टचकन अंडी फोडते तडा जात नाही हा काय क्रायटेरिया आहे लग्न करायचं अहो म्हटलं कमवती आहे ना ती. काय कमवती आहे ती आता तुझा हा पंच जुळतोय म्हणून मी लग्न करायचं का कमवू कमावतोय म्हणून नाही अरे काय बावळेटस का करा की, करा इकडे की. आलीस कशाला इकडे कशाला आलीस साहेब तू? ऐकून तर घ्या माझं इकडे काम करायला आलीस ना करा. काम काय बघ नाही तर घरी जा अहो साहेब निघून जा तिकडे जा समजू काम करायचं तर काम करण्याचं निघून जा समजू चिडका बिब्बाच आहे एकदम तिरसट आहे ग हा, तिरसट. लगीन नाही झालं ग म्हणून चिडचिड करते ह्याच्यावर त्याच्यावर जास्त लक्ष नाही द्यायचं काम करायचं निघून जायचं
ऐक माझं, तिथं आतल्या खोलीमध्ये लोखंडी कपाट आहे, त्याच्यावर एक ट्रंक आहे, त्यात काळी पॅन्ट दिसल, त्या पॅन्टीच्या खिशामध्ये 1000 रुपये ठेवले ती. इमर्जन्सीला कधी कधी त्यासनी लागते ते ग, काम असते. बरं ते मांडणी आहे, मांडीत तांब्याचा प्याला आहे, त्याच्या मागे एक काळं पाकिट आहे, त्याच्यामध्ये 500 रुपये ठेवले ती. ते बी कधी कधी लागतात आडीनडीला, ते माणूस वापरते, त्याला हात लावायचा नाही. ए, तुला कसं माहिती काय पैसे लपवलेत ते मी? तुला कसं माहिती आहे सगळे पैसे? साहेब 10 वर्ष झाले तुमच्याकडे काम करते. तुमच्या हृदयाचा ठोका जरी चुकला ना तरी आधी मला कळल, मग तुम्हाच नाही. चल चल निघ चल. खरंच नाही तुझ्या. असं आहे माणूस. वाटा. बरं ऐका, ठोक उठता दर. तिथनं हित बसा. हे बघ, नाही उठणार, बसणार तिकडे. ठोका ठोका ठोका. हे बघा, यो चिवडा हाय हा आणि ह्यो हिथं लाडू बनवून ठेवले ती. हा. आठवड्याभराचा समजा खुराक आहे. लाडू खायचा, चिवडा खायचा. बरं लाडू खायला तर अर्धा खायचा नाही मागच्या टायमासारखा. हा. नुसते काजून बेदाणे खायचे नाही, अक्का लाडू संपायचा, दुधात साखर. हा. इथं बघा. चल हा आणि निघ. चिवडा आहे, त्यातले भाजका खोबरं बाजूला काढायचं, शेंगदाणे बाजूला काढायचे, असं नाही चालणार. अक्काच्या अक्का चिवड्याचा डबा मला चाटून पुसून दिसला पाहिजे. काय सांगायले? चल. हा नीट. आणि ऐक ग, तिथं फ्रीज मध्ये काल भाजी आणून ठेवली 8 दिवसाची, उद्या मेथीची भाजी खायला घाल, त्यासनी आवड. चाल तेवढा करा. आणि जा, चल. दिवाला माझ्या घोर लावू नका हो. चल, चल. काळजी वाटते हो तुमची. गरज तिथं नाही. मला मी- एकतर रेंज कुकुलं बाळ नाही, निघ इथून. लते कर ग नीट काम. आले मी. निघ, चल. चल भेटू 10 दिवसांनी येते. ऐक, हा, काय ह्यो दार आहे ग. करायचं नाही उगीच दादागिरी करते नुसती. बीपीच्या गोळ्या घेतलोय. घेतो मी. माहितीच होतं नाही घ्या. ए लते ऐकते का ग? साहेबासनी आहे ना जेवायच्या आधी बीपीच्या गोळ्या दे. देते. ध्यानात ठेव ग तेवढं 10 दिवस. त्याच्या डोक्यात नाही रात्री एकच बसते ना दिवसभर. हा चल येते मी. काय नातं आहे यार आमचं हे? काय नाव ठेवायचंय नात्याला मला सांगा बघू. दिवसभर शिव्या घरात असते, माझ्या गायनाला शिव्या घालते, मला शिव्या घालते, नाही नाही ते बोलते, लाडू करून आणते, चिवडा करून आणते. मी सुद्धा 4-4 महिने तिचा पगार थांबवतो. मी देतच नाही, थकवतो पगार. आईसारखं जपते यार मला. बीपीची गोळी विसरू नका घ्यायला. खरंच आहे म्हणजे ना, काही ना ती रक्ताची नसतात पण ती आयुष्यभर पुरतात. असो जाऊ दे, पण गाऊया. साहेब एक बोलू का? म्हणजे शेवंती होती म्हणून बोलले नाही मी तुम्हाला. मला ना गाण्याची लय आवड आहे. अगं काय सांगतेस काय तू? अरे म्हणजे कमालच झाली ही. तुला गाण्याची लय आवड- आवड आहे? लय आवड. मला वाटलंच तुझ्या चेहऱ्यावरून. ये ये बस 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 बस. आजपासून तू माझी शिष्या. काम बिम राहू दे. हा चला, सा लावायचा आहे आपल्याला पहिला. पहिला असतो तो सा. श्री कसा असतो तसा सा असतो. वय वय सा जा घ नि घ भाग भाग अंदर. अरे भाग ते. अरे कोण आणलं? लगा 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 एकदम खतरोड परफॉर्मन्स बर का. आणि पुरींची भाषा बघता मला बी ह्या स्किट मध्ये कवा तरी एंट्री मिळेल असं मला आशा वाटते. प्रसाद सर. वा वा वा, क्या बात आहे. सुपर्ब. इतकं गोड नातं या 2 कॅरेक्टर्स आहे, इतकं गोड. आणि तुम्ही दोघं ते इतक्या प्युअरली प्रेझेंट करता. आजच्या स्किटमध्ये विनोद थोडासा कमी होता पण हरकत नाही, तरीसुद्धा त्या इमोशन्सनी तुम्ही इतकं धरून ठेवलं आम्हाला. मला तर असं वाटतं सम्या की तू निर्माण करत असलेल्या विनोदाकडे पण तू आई म्हणूनच बघतोस. तुझ्या विनोदालाही तू कधी कधी 4-4 महिने पगार देत नसशील पण तो मायाने तुझ्याकडे येतोच परत. वा वा वा. तुझं आणि विनोदाचं नातंही असंच आहे जसे या 2 कॅरेक्टर्स आहे. फार अप्रतिम, फार गोड. नमा वंडरफुल वंडरफुल. आणि तुमच्या दोघींचं ऑब्झर्वेशन तर कमाल. म्हणजे त्या कामवाल्या बायकांची साडी नेसण्याची पद्धत वनिता, त्या आल्या आल्या नवीन घरात आल्यानंतर जो बुजलेपणा असतो तो तू इतका अप्रतिम दाखवलास. क्या बात आहे, लाजवाब. फार मजा आली. वंडरफुल. तर मंडळी, हास्य जत्रेतील ग्रामसभा म्हणजे विनोदाचा जोरदार पंच. आणि आज त्यांच्या पंचचा विषय आहे सरपंच. वाहारे पंच.
तर ही ग्रामसभा आपल्या पुढे घेऊन येत आहेत आपल्या हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. कशासाठी जमलोय रे? कसला गोंधळ आहे हा? हो कशाला आलो मग सांगा ना तुम्ही. अरे गावची मीटिंग आहे की नाही, जत्रेची मीटिंग आहे की नाही? मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आलेत का रे सगळे? हो सगळे आले. हो काय हो बघा जरा सगळे आलेत. कातील मोरे आणि जॅकेट घालणारं वांग कुठं आले अजून? एक मिनिट, ते माझं सांगायचं राहिलेलं आहे. मोरे जे आहेत ते त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त मुंबईला गेलेले आहेत. अच्छा असं असं. आणि सरपंच येवाना यायला हवे होते पण अजून आलेले नाहीये. हा मग ठीक आहे. सुंदर सातारकडचं तमाशा इलो आहे काय गावातकडे? नाही इलो असतात ना तर तडे गाऊन बघा. तडे गावतलो सरपंच. नाही नाही असं नाही होणार ताई. सरपंच सकाळी शाळेत आले होते. कदड्या शिकायला नव्हते आले. हसतो काय? मला भेटायला आले होते तेव्हा मी विद्यार्थ्यांना राजा अकबर वेषांतर करून गावात जातो ना हाल हवाल घ्यायला, ही गोष्ट सांगत होतो. एवढ्याच अचानक समोर आले आणि म्हणाले मस्त आयडिया आणि गायब झाले. त्याच्यानंतर काय मला ते दिसलेच नाहीत. मला वाटलं आता इथे आज जत्रेची मीटिंग आहे की नाही, इथे भेटतील पण नाही. झालं तर मग कसली होती या मीटिंग? सरपंच नाही तर चला पोरानो घराकडे निघा. मला पण पोरात ताप इलो मागा घरी जाऊ. नमस्कार मंडळू. मंडुळू चारी हो कोण गांडुळू. नमस्कार आयो. गावकरी जमलेत होई. मास्तर अकबराचं वेषांतर कुठपर्यंत आलंय बघितलं काय? सगळी भाजावळ करून टाकलं नाहीतर काय. असले कपडे कशा घालून येईल? ऐका ऐका, ते आपल्याला फसवतायत की नाही, आपण सुद्धा एकीचं बळ दाखवूया आणि त्यांना उलट फसवूया. नमस्कार नमस्कार नमस्कार. कोण आपण? कोण? वाट विसरू. वाट विसरू नाही, वाट सरू असा शब्द आहे की नाही तो? वाट विसरू कसं असेल? वाट सरू. काय इथे काय करताय वाट सरू? काय झालंय, लांबनच चालत आलोय, पाय लयच दुखायला लागले. मोहर करायचं नाही माझे, तर म्हणलं इथं जरा दिसतंय पार आराम करावं म्हणून इथं आलोय बघा. अच्छा होय पाहुणं, कुठलं साऊथचं का तुम्ही? वसाड्या ओळखलेस कसं? भाषेवर ना अंदाज आला मला. केवढी वेगळी भाषा आहे लागली यांचा. म्हणजे मला तर कळणच झाली काय बोलते ती. अयो मला कळणच झाले. तो अनाकडे बघून मी आपला अंदाज लावतोय. कळलं का? तुम्हाला सांगतो मास्तर, मी साऊथला गेलो होतो. ह्यांचा जो वसाडे शब्द आहे की नाही, लय फेमस तिकडं. त्याच्यावरच कळलं मला. बाहेरून आलेला माणूस आहे, हरकत नाही. काय कोण कोण म्हणाला तुम्ही? कोण? मी काठमांडू. काठमांडू नाही, वाटसरू असा शब्द आहे तो. वाटसरू. बरं तुम्ही काय काम काय करता? हे आपली मेंढीची शेती आहे माझी. अच्छा, मेंढ्या शेती करते त्या. हा नाही म्हणजे शेतात मेंढी येतात, मग मेंढ्याला शेत येतं. तुमचा वसाड अरे तुम्हाला कळतं का नाही? एकदम सगळे बोलायला लागलं, मी कसं बोलणार? मेंढ्याची शेती म्हणजे मेंढ्या पाळल्या ती मी. अच्छा, माते फिरू आहे का नाही मी? वाटसरू. हो वाटसरू. मी काय म्हणतो, मेंढ्या पाळण्यापेक्षा एकदा वाटसरू शब्द पाळून बघा ना. हरकत नाही, तुम्ही एक काम करा, ऐका. वाटसरू, तुम्हाला हवं तर तुम्ही इथे बसू शकता. आमच्या गावची ग्रामसभेची मीटिंग आहे, तर आम्हाला ती घेणं गरजेचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बसा. म्हणजे अरे गावात ग्रामसभा ही झालीच पाहिजे नाही? बापरे, साऊथची केवढी गोड भाषा. कळतच नाही. गावात ग्रामसभा झालीच पाहिजे. म्हणजे काय रे? साऊथ काय म्हणले मला म्हणजे काय नंतर व्यवस्थित सांग. बसा बसा बसा. चला ऐका, तर आता ग्रामसभेला सगळे जमलेले आहेत, तर आपण मीटिंगला सुरुवात करायची का? नाही मास्तर ऐका, मीटिंग होईल हो. ह्यो लय भारी मोका आहे आपल्याकडं. म्हणजे ते बी आहे ना आत्ता हित नाही. कोण? सरपंच. कळलं का? ती हित नाही तर आपण आत्ताच काय करू, सगळ्यांच्या मतानं त्याचं सरपंच पद काढूनच घेऊ. बरोबर. बेस्ट आहे.
त्याच्या जागी एक तरुण तडफदार उमेदवार उभा करू. हो, साताराचं एखादं पोरगा असलं की नाही गावचा विकासच होतोय बघा. प्रस्ताव टाकूया. टाका, चला. म्हटलेलाच हा, 100%. तसं म्हण आपलं तो सरपंच जातो एक नंबर जो बिंडो काय नाही काय. डोक्यात नुसते दगड वरले दगड. काय बिन कामाचा माणूस आहे तो. नाही तर काय भाजी करायच्या लायकीचं पण वांग नाही ते. छछोर आहे छछोर. सच्चोरच आहे तो. नाही, आहे आहे ए, येड्यानो काय बोलायला लागला तुम्ही? माणूस कोण आहे असं बोलतोय तुम्ही होय? नाही नाही करेक्ट आहे तुमचं, बरोबर आहे वाटसरू. पण कसं आहे तो सरपंच आहे असा छचोर. पण हे बघा चिकू बने आणि ताई लक्षात घ्या, माणूस किती छचोर असला तरी त्याच्या पाठमोर असं बोलणं योग्य नाही. ओके नाही? एक म्हणतोय मी, एक पाय घसरू माणूस इथं असताना तुम्ही बोलू कसं शकता? 100-200 असतील तर मला द्या आणि वाटसरू शब्द विकत घ्या. जो शब्द या माणसाला बोलता येत नाहीये त्याचं सोंग घेऊन आलाय हा माणूस. आमचा सरपंच हो. मास्तर आहे का माझं? ती सरपंच पद काढून घेऊ आपण. याच मीटिंग मध्ये ठरवून घेऊ. प्रस्ताव लिहा. प्रस्ताव लिहायला घेतो मी. सरपंचाला आपल्याला काढून टाकायचं आहे. काय काम नाही, काढून टाका. प्रस्ताव ठरावास टाकला. अनुमोदन सगळे. आज सगळे कसं बघा तरी कोणी हात वर केलाय. सगळे अहो, एकदम तुम्ही असं काढून टाकू नका हो. अहो, केवढे माणूस ते भारी आहे सरपंच. गावात सगळ्या गुंतागुंतीच्या समस्या सोडवल्या आहेत का नाही त्यासनी? गव्हाचा औषधा गव्हाचा भारी कुठला तो? अहो एका गोदडीची घडी घालताना 4 वेळा गुरुपटतो तो. कुठला भारी हा असला माणूस? ह्याच्या जीवावर आपण ग्रामपंचायत चालवायची? सावत्या बरोबर बोलतो. काढून टाका त्याला. लगेच काढून टाका. ते आमचा सरपंच आहे ना, ते एवढस चाबरट इमू आहे ना. तुम्ही कसा चिडता? तुम्हाला ना सरपंचांना बोलतो. ते इमू आहे ना, काय करते प्रचाराच्या वेळी बायकोला घेऊन प्रचाराला जातोय. त्याच्या बायकोकडे बघून ते जिंकून येतोय. खरं सांगतोय, त्याच्या बायकोकडे बघून लोक मतदान करतात. त्याची बायको काय काय सण करते ना मला माहितीये. माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बोलल्या त्या, भाऊजी आमच्या घरची गुढी पण मोठी असते यांच्यापेक्षा. मी कंटाळली आहे 1.5 फुटी संसाराला. 1.5 फूट कशी बोलाल? म्हणजे माझा सोना, माझा बाबू, माझा पिल्लू एकदम 1.5 फुटी आजची जगातच नाही. नाही पण एक मिनिट, तुमचा काय संबंध? तुम्ही वाटसरू आहात ना, ते सरपंचाच्या बायकोचं बोलताय. आणि सरपंच आमचा आहे 1.5 फुटी, पण तुम्ही आहात का? नाही, तुम्ही असे उंच आहात धिप्पाड. नाही तर तिला का उंच आहे वर का मागे मला म्हणजे ह्यांच्याकडे बघताना मी असं बघायला लागतंय. म्हणजे मी ही लुंगी घातल्यामुळे उंच दिसते खूप. बघा बघा भाषेतलं वेगळे पण बघा की म्हणजे हे साऊथचे आहेत. काय म्हणले? ऊच वाटतोय. मी साताराच आहे. मी काय म्हणलो? ऊच वाटतायत. भाषा केवढी वेगळी आहे बघा. जरा स्लो बोला, आम्हाला कळत नाही. पण काय पण बोला, तो आपला सरपंच आहे ना, एक नंबरचा माकड तोंड्या, उंदीर तोंड्या आहे. आणि तुम्ही कसले बोलता इलेक्शन मधनं पाडूया? माका तर वाटतं ना त्या सरपंचाची बदनामी करू ना, त्यातून गावातूनच काढून टाकू. एक घुबड आहे हो एवढस. काय बोल? तुम्हाला बोलतोय काय? त्यांना बोलतोय. ते घुबड खरं खुराड्यात राहिलं पाहिजे. एवढा मोठा बंगला बांधलाय. मास्तर ठराव घ्या माझा. त्यांच्या विरुद्ध ठराव घ्या. त्यांचा बंगला अनधिकृत आहे, तो पाडून टाकूया का? चालेल. अनधिकृत बंगला पाडणे, प्रस्ताव ठरावास टाकला. अनुमोदन सगळे. अरे वर तरी बघा हात झालाय का? लगेच सगळे कसं? प्रस्ताव मंजूर. हो मास्तर, माझा वेगळा प्रस्ताव आहे. मी तर म्हणतो तो सरपंच अनधिकृत आहे, त्याच्यावर पहिला बुलडोजर चढवा. सरपंच बुलडोजर चढवणे, प्रस्ताव ठरावास टाकला. तुम्ही काय बोलायला लागले तुम्ही? अरे साऊथचा माणूस, तुम्ही कशात चिडतात? आणि तुमच्याबद्दल नाही बोलणं, त्या सरपंचाबद्दल. तुमका माहित ना, तो सरपंच ना, तो आमच्या गावाक लागलेली कीड गटात न बसणारा शब्द. मला तर वाटतं ना, तो शब्द घेऊ गयो आणि त्याका ना मोठ्या अशा पेन्सिल अशी फुलीच मारू गई. काय पोरांनो, माझ्या डोक्यात ना त्या सरपंचाबद्दल एक षडयंत्र सुचला. ए शिवाली, काय फोन मध्ये बघून हसतेस का? आधी फोन आतमध्ये घेतो. एखादा वाटसरू येतो आणि हिसकावून घेऊन जातो. मग
नीट ठेव. हा तर माझा षडयंत्र ऐकून घ्यावा. फक्त वाटता प्रस्ताव लिहूया काय नाही लिहूया नको, आपल्यातच ठेवा, गावात सांगू नका. आपण काय करूया, त्या ना सरपंचाक ना कायमचा संपवून टाकूया, त्याचं मर्डर करूया, त्याला मारून टाकूया. मी ना घरी बरासा मटण करतोय, त्यात विष टाकते आणि सरपंचा खाऊ घालतो. नाही ताई वेड्या झालाय का तुम्ही? काय करत नाही, असं नाही करता येणार. लक्षात घ्या, जर विषबाधा करून मारलं तर तो खून होऊ शकतो, आणि खून केला तर सगळ्या गावकऱ्यांना आपल्याला जेलमध्ये जावं लागेल की नाही. अंगाक्षी हे कसं बोलला तुम्ही? अंगाक्षी साऊथचा शब्द वाटतो. ऐका माझं ऐका, हे बघा लक्षात घ्या, सरपंचांचा खून करता येणार नाही. नैसर्गिक मृत्यू चालेल. नैसर्गिक मृत्यू म्हणजे काय करता? मी काय म्हणतोय, ती सरपंच त्या सुंदरा सातारकर्णीचा फडाव जाते की नाही, तुम्हाला सांगतो, ती सातारकरी नाचायला लागली की नाही, टांग 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 4-5 झाली की नाही, ह्याला द्याचा पायाखाली ढकलून ती आपोआप स्पीड वाढवती. आपल्यावर डाऊट येणार नाही. माणसं काय म्हणतील, लगा काय बेकार माणूस आहे, बाईचा पायी गेला लगा. नाही येड लागलं की तुम्हाला? एक सरपंच माणूस आहे तुम्ही, अशी फालतूगिरी नाही, करा. बरोबर बाईने असं केलं म्हणून तुम्ही कराल? नाही वाटसरू बरोबर आहे तुमचं. नाही एक मिनिट, वाटसरूंचा मुद्दा बरोबर आहे. आपल्या गावचा सरपंच बाईच्या पायी जाणं हे भूषणावह नाहीये, लक्षात घ्या. काहीतरी वेगळा मार्ग काढायला हवा. मला वाटतं वाटसरूंनाच त्यांची सुपारी दिली तर. मास्तर आता बोलले. आता कसा बोलला? म्हणजे वाटसरू आपल्या सरपंचांना मारून गेले, जर पोलीस आले तर सांगायचं की नाही आमच्याकडे कुणी वाटसरू आलाच नाही. हे पण बेस आहे. हो वाटसरू, आम्ही तुम्हाला एवढा कोयता देतो, भेंड्याचा शेंडा जसा उडवतात ना तसं त्याला उडवा तुम्ही, निघून जा. अरे तुमच्या मागच्या टकूर हाणलं काही करत काय तुम्हाला? अरे तुम्ही मलाच माझी सुपारी देताय, काही येड लागलं का तुम्हाला? कसे इला एक प्रकट झाल्यासारखे झाले. जादू झाली. काय वेषांतर केलं होतं, कोणी ओळखलंच नाही तुम्हाला. एका पंचात आमच्या सगळ्यांची पंचायत करून टाकली तुम्ही. काय म्हणजे बघा ना, म्हणजे हे बघा, हा पंचा जेव्हा तुम्ही घेतला मी वाटसरूंना विचारतो, वाटसरू आमचे सरपंच कुठे गेले हो? तुम्ही जादूगार आहे काय? अचानक येता, अचानक जाता. अरे कसला जादूगार? म्हणजे तुम्ही, मी एवढं सगळं करून तुम्ही मला ओळखलं? आल्या आल्या मंडुळी हा जो काय फंबल टाकला होता तिथंच आम्हाला कळलं होतं तुम्ही इथे. काय तुम्ही करताय सरपंच? आणि सरपंचानं तुम्ही कसे पण असलास तरी या गावचे सरपंच तुमच्याशिवाय मीटिंग होणार ना. आम्ही मान देतो तुमका. चला बसा, चला आता ग्रामसभेच्या मीटिंगला सुरुवात करूया. मास्तरांनो काय तर लवकर या, परत ताप इलो. हे बघा 2-3 प्रस्ताव आहेत, ते मान्य करायचे आहेत. एक आहे एका सरपंचाचं अनधिकृत घर आणि त्याची 2 संडास. करायचं का? मीटिंग बरखास्त. तुम्ही सगळ्या मंडळींनी खूप मजा आणली आणि ही ग्रामसभा आपल्या दर्दी रसिक प्रेक्षकांना कशी वाटली विचारूया. प्रसाद दादा, महाराष्ट्रामध्ये दर 13 किलोमीटरवर भाषा बदलते असं म्हणतात, पण अरुणची खासियत अशी की तो 13 सेकंदाला भाषा बदलतो. आणि गंमत अशी आहे की माझ्या आयुष्यात मला भेटलेला सगळ्यात डॅम्बिस माणूस जेव्हा माझ्यासमोर सगळ्यात भोळ्या माणसाचं कॅरेक्टर करतो आणि त्याला मी हसतो, याला म्हणतात कन्व्हिक्शन. ला जवाब अरुण,
अरुण तू एका बाजूला आणि हे सगळे एका बाजूला. वंडरफुल. पण तुम्ही सगळ्यांनी आज मिळून जे काही केलं मला प्रचंड कौतुक वाटतं. आज मिश्किलपणे मास्तर पण या सगळ्या टार्गेट पोरांमध्ये सहभागी झाले होते, पण त्याच्यातही पृथ्वी तू त्या कॅरेक्टरचा आप सोडला नाहीस, हे फार कौतुकास्पद आहे. फार मजा आली. तो जो मधला पॅच होता उपरण्याचा आणि अरे तुम्ही ओ अशक्य होता, अशक्य. धुमाकूळ. वंडरफुल. सई. क्वालिटी परफॉर्मन्स, क्वालिटी टीमवर्क, क्वालिटी कन्व्हिक्शन आणि क्वालिटी धुमाकूळ असा हा परफॉर्मन्स होता. पीपी, आय लव्ह यू. थँक्यू मॅम. ब्रिलियंट. ते असं वगैरे काहीतरी करून आलास आणि आज आवाज विशेष लागला होता, विशेष. थँक्यू मॅम. अरुण दादा, गॉड ब्लेस यू. म्हणजे तुमच्यासारखे तुम्हीच आहात. मजा आली.